Good morning, students. In previous lecture, we see the pollination. What is mean by pollination? Then this abiotic agent, biotic agents. In abiotic agents, there are pollination by wind, that is anemophily. Then second आहे pollination by water, hydrophily. And third आहे hydrophily. And in biotic agents, there are pollination by insects called entomophily, pollination by birds, ornithophily, pollination by bats, chiropterophily. Then outbreeding devices means contrivances and pollen pistil interaction. Now today we see the double fertilization, then its significance. What is mean by double fertilization? Then development of endosperm, development of embryo. In that first we see the double fertilization, means in Marathi दुहेरी फलन. In that process and significance. First we see the definition of double fertilization. The fusion of one male gamete with egg and that of another male gametes with secondary nucleus is called डबल फर्टिलायझेशन. म्हणजे बघा, ज्या फर्टिलायझेशनमध्ये एका मेल गॅमेट्सचा एग म्हणजे काय अंडपेशी आणि दुसऱ्या मेल गॅमेट्सचा सेकंडरी न्यूक्लियस यांचा संयोग होतो त्या फर्टिलायझेशनला डबल फर्टिलायझेशन म्हणतात. बघा, in that it is the characteristic feature of angiosperm. Angiosperms means flowering plants. It was discovered by Navasin in 1898 in Lilium and Fritillaria plant. जे लिलियम आणि फिटिलॅरिया प्लांट आहेत या प्लांटच्या संदर्भात काय झालेलं आहे, हे डिस्कवर झालेलं आहे काय डबल फर्टिलायझेशन. इन दॅट इट कन्सिस्ट ऑफ टू प्रोसेसेस. फर्स्ट आहे सिंगॅमी मीन्स फर्स्ट फर्टिलायझेशन अँड सेकंड आहे डबल फर्टिलायझेशन म्हणजे सेकंड फर्टिलायझेशन. तर याच्यामध्ये बघा, फर्स्ट आहे सिंगॅमी ऑर फर्स्ट फर्टिलायझेशन. इन दॅट इट इज द फ्युजन ऑफ फर्स्ट मेल गॅमेट विथ एग. ह्याचं काय होतं ह्याच्यामध्ये, तर इट इज द फर्टिलायझेशन ऑफ यामध्ये पहिल्या मेल गॅमेट्सचे एक बरोबर संयोग होऊन डिप्लॉइड झायगोट म्हणजेच काय द्विगुणित युग्मनज तयार होतो. त्यानंतर त्यापासून एम्ब्रियो म्हणजेच काय भ्रूण तयार होतो. ह्या प्रक्रियेला जनरेटिव्ह फर्टिलायझेशन असेही म्हणतात, म्हणजेच सिंगॅमी. बघा, इट इज द फ्युजन ऑफ फर्स्ट मेल गॅमेट विथ एग म्हणजे पहिल्या मेल गॅमेटचे एक बरोबर फ्युजन होऊन इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट म्हणजे ह्याच्यापासून काय होतं, फ्युजन होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होतो आणि त्याच्यापासून काय होतो, एम्ब्रियो तयार होतो. मग यालाच काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. देन सेकंड आहे ट्रिपल फ्युजन ऑर सेकंड फर्टिलायझेशन. इन दॅट इट इज द फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट विथ सेकंडरी न्यूक्लियस. याच्यामध्ये काय होतं, सेकंड जो मेल गॅमेट आहे त्याचं काय होतं, सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्युजन होतं. नंतर इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड PEN म्हणजेच काय प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस. याचं काय होतं की प्राथमिक जी भ्रूणकोशी केंद्रिक आहे त्याच्यापासून तयार होते, यालाच ट्रिपल फ्युजन असे म्हणतात. अशा प्रकारे काय होतात, दोन्ही मेल गॅमेट्स काय होतात फर्टिलायझेशनमध्ये सहभागी होतात. बघा, इन दिस सिन्स बोथ मेल गॅमेट्स पार्टिसिपेट इन फर्टिलायझेशन इट इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. बघा, पहिल्यामध्ये फक्त फर्स्ट मेल गॅमेटच फ्यूज होत होता आणि सेकंडरीमध्ये काय होतं, इट इज द फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट विथ सेकंडरी न्यूक्लियस. मग ह्याच्यामध्ये काय होतात, जे दोन्ही पण मेल गॅमेट आहेत ते काय होतात फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होतात. आता बघा, ह्याची प्रोसेस कशी आहे डबल फर्टिलायझेशनची ते बघूया. नंतरचा पॉईंट आहे प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. बघा, आफ्टर पॉलिनेशन द इंटाइन ऑफ द पोलन ग्रेन फॉर्म पोलन ट्यूब अँड पासेस थ्रू द जर्म पोर. ह्याच्यामध्ये काय होतं, फर्टिलायझेशन नंतर परागकणानंतर पोलन ग्रेनच्या इंटाइनचे रूपांतर, इंटाइन म्हणजे काय आतला भाग, कशामध्ये होतं, पोलन ट्यूबमध्ये होतं आणि ती जर्म पोअरमधून आत शिरते. काय होतं, आफ्टर पॉलिनेशन द इंटाइन ऑफ द पोलन ग्रेन फॉर्म्स पोलन ट्यूब. काय होतं, पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होतं आणि ती कशातून बाहेर पडते, जर्म पोअरमधून आत शिरते, बाहेर नाही पडत, आत शिरते. बघा, द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज स्टिम्युलेटेड बाय द शुगरी सबस्टन्स. ह्यांची ग्रोथ कशाने स्टिम्युलेट केली जाते, तर
शुगरी सबस्टन्स आहे प्रोड्युस्ड ऑन द स्टिग्मा, जो स्टिग्मावरती प्रोड्यूस झालेला असतो त्या शुगरी सबस्टन्सने यांची ग्रोथ काय केलेली जाते, स्टिम्युलेट केली जाते किंवा अवलंबून असते. बघा स्टिग्मावर स्त्रवलेला शुगरी सबस्टन्स या पदार्थावर काय होती, पोलन ट्यूबची काय होते, वाढ अवलंबून असते. नंतर द पोलन ट्यूब विथ 2 मेल गॅमेट्स, the pollen tube with 2 male gametes, cytoplasm and tube nucleus runs through the style and finally turns towards the micropylar end of the ovule in cavity of the ovary. बघा याच्यामध्ये काय होतं, पोलन ट्यूबचे मध्ये काय होतं, 2 मेल गॅमेट्स, सायटोप्लाझम म्हणजे काय पेशीद्रव्य, आणि ट्यूब न्यूक्लियस जे आहे नलिका केंद्रक, ही नलिका मायक्रोपायलर एंडद्वारे म्हणजे बीजांडद्वाराच्या मार्फत काय होतं, ओव्ह्यूलमध्ये प्रवेश करते. मग अशाच प्रकारे काय होतं, ओव्हरी अंडाशयात प्रवेश करते. त्याचा काय होतं, ओव्हरी अंडाशयात प्रवेश होतो. नंतर बघा द लेंथ ऑफ द पोलन ट्यूब डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ द स्टाईल. पोलन ट्यूबची जी लेंथ आहे ती कशावर डिपेंड असते, स्टाईल म्हणजे काय, कुक्षिवृंताच्या लांबीवर अवलंबून असते. When the pollen tube enters through the micropylar end of the ovule for fertilization, it is called porogamy, म्हणजेच काय, बीजांडद्वार प्रवेशी. Sometimes it may enter through integuments, म्हणजेच काय, निभाग and called as mesogamy, or sometimes through chalaza and called as chalazogamy. बघा जेव्हा पोलन ट्यूब ही मायक्रोपायलर एंडद्वारे फर्टिलायझेशनसाठी ओव्ह्यूलमध्ये शिरते त्याला काय म्हणायचं, पोरोगॅमी. कशाद्वारे, मायक्रोपायलद्वारे, मायक्रोपायलर एंडद्वारे जेव्हा फर्टिलायझेशनसाठी ओव्ह्यूलमध्ये शिरते त्याला म्हणायचं पोरोगॅमी. नंतर कधी कधी पोलन ट्यूब ही इंटिग्युमेंट्स म्हणजे जे निभाग आहे ते बीजांडात प्रवेश करते त्याला काय म्हणायचं, मेसोगॅमी. तर कधी कधी चलाजामार्फत बीजांडात प्रवेश करते त्याला म्हणायचं चलाजोगॅमी. नंतरचा पॉईंट आहे, फिलिफॉर्म ॲपॅरॅटस ऑफ सिनर्गिड्स अट्रॅक्ट्स द पोलन ट्यूब टुवर्ड्स एग ॲपॅरॅटस. हे जे फिलिफॉर्म ॲपॅरॅटस आहेत काय करतात, सिनर्गिड्सच्या फिलिफॉर्म ॲपॅरॅटसद्वारे पोलन ट्यूब ही एग ॲपॅरॅटस म्हणजे जे अंडपरिवार आहे त्याच्याकडे आकर्षित होते. बघा सिनर्गिड्सचे जे फिलिफॉर्म ॲपॅरॅटस आहेत त्याच्याद्वारे काय करते, ही पोलन ट्यूब ही एग ॲपॅरॅटसकडे आकर्षित होते. नंतर ॲज द पोलन ट्यूब इलॉंगेट्स इट कॅरीज विथ इट 2 haploid non-motile male gametes and hence the fertilization is called as the sypnogamy. म्हणजेच काय, सिप्नो मीन्स ट्यूब. बघा जशी पोलन ट्यूब जशी लांबते किंवा वाढते त्यामध्ये काय होतं, 2 हॅप्लॉइड नॉन मोटाईल म्हणजे काय, अचल मेल गॅमेट्स असतात, त्यातून काय होतं, फर्टिलायझेशन होतं. त्यालाच काय म्हणायचं, सिप्नोगॅमी म्हणजे नली युग्मन म्हणतात. म्हणजेच पोलन ट्यूबमध्ये जे हे होतं, लांबी वाढते तशी तशी नॉन मोटाईल मेल गॅमेट्स काय करतात, आतून फर्टिलायझेशन होते त्यालाच म्हणायचं सिप्नोगॅमी. नंतर बघा ऑन पिअर्सिंग द न्यूसेलस द पोलन ट्यूब पेनेट्रेट्स द एम्ब्रियो सॅक. Its tip penetrate the embryo sac and reaches the egg apparatus, passing either between the egg and synergids or between one synergids and wall of embryo sac. आता याच्यामध्ये काय होतं, नंतर काय होतं, न्यूसेलसचे पिअर्सिंग म्हणजेच काय, छेदन झाल्यानंतर पोलन ट्यूब काय करते, एम्ब्रियो सॅकमध्ये शिरते. त्याचे टोक हे आहे काय नाही, एग आणि सिनर्गिड्स किंवा एक सिनर्गिड आणि एम्ब्रियो सॅकची काय होती, भित्तिका यातून पास होऊन एग ॲपॅरॅटस जवळ पोहोचते. म्हणजे बघा न्यूसेलसचं छेदन झाल्यावर काय होतं, पोलन ट्यूब एम्ब्रियो सॅकमध्ये शिरते आणि त्याचं जे एक टोक आहे ते काय करतं, एग आणि सिनर्गिड्स किंवा एग सिनर्गिड्स आणि एम्ब्रियो सॅक यांची काय होती, भित्तिका यातून पास होऊन एग ॲपॅरॅटस जवळ पोहोचते. नंतर अल्टिमेटली द टिप ऑफ द पोलन ट्यूब बर्स्ट अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड. नंतर काय होतं, आपोआपच काय होतं, पोलन ट्यूबचे जे टोक आहे ते फुटतं व 2 मेल गॅमेट्स बाहेर पडतात. द ट्यूब न्यूक्लियस डिजनरेट बिफोर बर्स्टिंग ऑफ द पोलन ट्यूब. नंतर काय होतं, पोलन ट्यूब फुटण्या अगोदरच ट्यूब न्यूक्लियस जे आहे नलिका केंद्र ते काय होतं, अदृश्य होतं. डिजनरेट म्हणजे काय, अदृश्य होणे. नंतर वन ऑफ दीज मेल गॅमेट्स फ्युजेस विथ द एग सेल ऑर oospore causing fertilization as a result of which diploid oospore or zygote form. This is called first fertilization or syngamy. बघा ह्याच्यामध्ये एक मेल गॅमेट्स हे एक पेशी जे अंडपेशी आहे, एक सेल संयोग करून फर्टिलायझेशन घडवून आणते. ह्याच्यातला एक जो मेल गॅमेट आहे ते काय करते, अंडपेशी बरोबर एक सेल बरोबर संयोग करून फर्टिलायझेशन घडवून आणते. त्यातून डिप्लॉइड झायगोट म्हणजे द्विगुणित युग्मनज तयार होतो, त्यालाच म्हणायचं फर्स्ट फर्टिलायझेशन किंवा सिंगॅमी. बघा ह्यातला जो एक मेल गॅमेट आहे हे एका अंडपेशी बरोबर संयोग करून काय करतं, फर्टिलायझेशन घडवून आणतं, त्यातूनच डिप्लॉइड झायगोट तयार होतो, यालाच म्हणायचं फर्स्ट फर्टिलायझेशन. फर्स्ट वी सी द डेफिनेशन ऑफ फर्टिलायझेशन, डबल फर्टिलायझेशन और फर्स्ट फर्टिलायझेशन. नंतरचा पॉईंट आहे
The other male gamete fuses with the secondary nucleus, forming the triploid endosperm, which later on gives rise to endosperm. This is called triple fusion or secondary fertilization. बघा, एक मेल गॅमेट हे काय करतं, एक सेल बरोबर संयोग होऊन हे झालं फर्स्ट फर्टिलायझेशन. तर दुसरा मेल गॅमेट काय करतो, हा सेकंडरी न्यूक्लियस बरोबर संयोग करून ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणजे त्रिगुणित भ्रूणपोषी केंद्र तयार होऊन त्यापासून एंडोस्पर्म निर्माण होतो. त्याच्यापासून काय होतो, हा एंडोस्पर्म निर्माण होतो. त्यालाच काय म्हणायचं, ट्रिपल फ्युजन किंवा सेकंड फर्टिलायझेशन, द्विफुलन असे म्हणतात. मग दस प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन विच ॲक्युर ट्वाइस इन द सेम एम्ब्रियो सॅक ॲट अ टाइम बाय 2 मेल गॅमेट्स. म्हणजेच काय, सिंगॅमी अँड ट्रिपल फ्युजन्स. कसं होतं, 2 मेल गॅमेट्स कुठले, पहिले आहे फर्स्ट फर्टिलायझेशनचं, त्यालाच म्हणायचं सिंगॅमी, आणि ट्रिपल फ्युजन म्हणजेच डबल फर्टिलायझेशन इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. काय होतं, अशाच प्रकारे एका एम्ब्रिओ सॅकमध्ये एकाच वेळी काय होतं, दोनदा फर्टिलायझेशन 2 मेल गॅमेट्सद्वारे होते, पहिल्या आणि सेकंड मेल गॅमेट्सद्वारे. यालाच काय म्हणायचं, डबल फर्टिलायझेशन प्रक्रिया म्हणतात. बघा ह्याच्यातली आकृती बघा, हे बघा पोलन ट्यूब आहे, पोलन ग्रेन्सवरती आपण 11th स्टँडर्डमध्ये प्रॅक्टिकलच्या वेळेस मी तुम्हाला सगळे भाग दाखवलेत फ्लावरचे. नंतर ह्याच्यामध्ये स्टाईल आहे, ओव्ह्यूल, सिंगॅमी, हे 1+ मेल गॅमेट्स इथं दिसत आहेत, ते 1+ मेल गॅमेट्स. नंतर मायक्रोपाईल म्हणजे जे स्मॉल ओपनिंग आहे ते म्हणायचं मायक्रोपाईल. नंतर हे सिनर्गिड्स, मध्ये काय एक सेल आहे आणि जे बाजूला आहेत 2 ते काय आहेत सिनर्गिड्स. नंतर ओव्हरी, देन मेल गॅमेट्स त्याच्यावरती, आणि ट्रिपल फ्युजन किंवा प्लस सेकंडरी न्यूक्लियस, ह्यालाच म्हणायचं डबल फर्टिलायझेशन. नाहीतर ह्याचे सिग्निफिकन्स काय आहे डबल फर्टिलायझेशनचे बघा, बोथ मेल गॅमेट्स आर युटिलाइज्ड. ह्याच्यामध्ये काय होतात, दोन्ही मेल गॅमेट्सचा काय होतो, यूज होतो किंवा उपयोग केला जातो. सिंगॅमी रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ झायगोट विच गिव्ज राईज टू द एम्ब्रिओ. ह्याचं काय होतं, ह्या प्रक्रियेत काय होतं की सिंगॅमीमध्ये झायगोट तयार होतो व त्यापासून एम्ब्रिओची निर्मिती होते. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ झायगोट डिप्लॉइड कंडिशन इज रिस्टोअर. ह्याच्यामध्ये काय होतं, या प्रक्रियेतील झायगोट निर्मितीमुळे डिप्लॉइड कंडिशन काय करते, साठवली जाते. ॲज मेल अँड फिमेल गॅमेट्स फ्यूज देअर इज रिकॉम्बिनेशन ऑफ मॅटर्नल अँड पॅटर्नल कॅरेक्टर्स विच रिझल्ट्स इन व्हॅरिएशन. ह्या प्रक्रियेमध्ये काय होतं, मेल आणि फिमेल गॅमेट्सचा संयोग होत असेल तर त्यामध्ये मॅटर्नल म्हणजे मातृक आणि पॅटर्नल म्हणजे पितृक लक्षणांचे रिकॉम्बिनेशन म्हणजे पुनर्संयोजन होऊन नवीन व्हरायटी निर्माण होते. डबल फर्टिलायझेशन triggers embryonic developments which leads to the formation of seed and fruit. आता डबल फर्टिलायझेशनमुळे काय होतं, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होऊन उत्कृष्ट सीड आणि फ्रूटची निर्मिती होते. सीड्स आर वायबल विथ हाय पर्सेंटेज ऑफ जर्मिनेशन. सीड्स काय असतात, तर सीड्समध्ये चांगली व्हायबिलिटी म्हणजे जीवनक्षमता आणि जर्मिनेशनचे प्रमाण काय असतं, अधिक असतं. आणि 7वा आहे, एंडोस्पर्म इज सिच्युएटेड इन द विसिनिटी ऑफ द एम्ब्रिओ अँड हेन्स फूड इज रेडिली अवेलेबल टू द ग्रोईंग एम्ब्रिओ. म्हणजे काय होतं, एंडोस्पर्मचे एम्ब्रिओच्या व्हिसिनिटी म्हणजे जवळपास असल्यास, एंडोस्पर्म हे एम्ब्रिओच्या जवळपास असल्यास काय होतं, विकसित एम्ब्रिओला काय होतो, अन्नाचा तात्काळ पुरवठा होतो. तर हे काय सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. तर नेक्स्ट आहे पॉईंट 1.10 डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म म्हणजेच काय, भ्रूणपोषाची डेव्हलपमेंट कशी होते ते बघू आपण 1 by 1. फर्स्ट एंडोस्पर्म म्हणजे काय बघूया आपण. बघा, एंडोस्पर्म इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. काय आहे, पोषक ऊती आहे. इट नरिशेस द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ तयार होतो, विकसित भ्रूणाचे काय करतं, हे पोषण करतं. कोण, एंडोस्पर्म. ट्रिपल फ्युजन रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस विच लेटर ऑन गिव्ज राईज टू एंडोस्पर्म. हे काय करतं, ट्रिपल फ्युजन म्हणजे त्रिसंयोगातून ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस त्रिगुणित भ्रूणपोषी केंद्रक निर्माण होते व त्यापासून एंडोस्पर्म निर्माण होतो. मग डिपेंडिंग अपॉन द मेल मोड ऑफ डेव्हलपमेंट देअर आर 3 टाईप्स ऑफ एंडोस्पर्म. मग त्याच्या जो मोड आहे डेव्हलपमेंटचा, मोड ऑफ डेव्हलपमेंट विकसित होण्याच्या पद्धतीनुसार एंडोस्पर्मचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. पहिला आहे न्यूक्लियर, सेकंड आहे सेल्युलर. न्यूक्लियर म्हणजे काय, केंद्रीय भ्रूणपोष. सेल्युलर म्हणजे पेशीय भ्रूणपोष. आणि हेलोबियल म्हणजे हेलोबियल भ्रूणपोष. देअर आर 2 टाईप्स ऑफ सीड्स डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म. त्याच्यामध्ये 2 सीड्स आहेत, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म. एंडोस्पोरिक अँड नॉन एंडोस्पोरिक म्हणजे भ्रूणपोषी बीजे आणि भ्रूणपोषरहित बीजे. ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म असतो त्याला म्हणायचं एंडोस्पर्मिक, आणि नॉन एंडोस्पर्मिक ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म नसतो त्याला काय म्हणायचं, नॉन एंडोस्पर्मिक. द एंडोस्पर्म इज ऑफ 3 टाईप्स. पहिला आहे न्यूक्लियर एंडोस्पर्म. न्यूक्लियरमध्ये बघूया, इन दिस टाईप द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अंडरगोज
फ्री PEN फ्री न्यूक्लियर डिव्हिजन और कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? दॅट इज न्यूक्लियर डिव्हिजन आर, कॅरिओन म्हणजे न्यूक्लियस, दॅट इज न्यूक्लियर डिव्हिजन आर नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस म्हणजेच मुक्त केंद्र विभाजन. बघा इन न्यूक्लियर एंडोस्पर्ममध्ये काय होतं? ह्या प्रकारामध्ये प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे जो प्राथमिक भ्रूणपेश केंद्रकाचे काय होतं? मुक्त केंद्र विभाजन होते. त्यामुळे काय होतं? सायटोप्लाझम जो जीवद्रव्य आहे मोठ्या संख्येने ट्रिप्लॉइड न्यूक्लियाय त्रिगुणित केंद्रके मुक्तपणे तरंगत असतात. दिस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ लार्ज नंबर ऑफ ट्रिप्लॉइड त्रिगुणित केंद्रक न्यूक्लियाय फ्रीली सस्पेंडेड इन कॉमन सायटोप्लाझम ऑफ सेंट्रल वॉल. नंतर काय होतं? लेटर ऑन वॉल फॉर्मेशन अक्यूर अराउंड दीज न्यूक्लियाय इन अ सेंट्रिपेटल मॅनर टू फॉर्म सेल्युलर मास. इट इज मोस्ट कॉमन टाईप ऑफ एंडोस्पर्म. ह्याच्यामध्ये काय होतं? नंतर जे केंद्रकाभोवती सेंट्रिपेटल आहे अभिकेंद्री प्रकारची वॉल तयार होते आणि एंडोस्पर्म हा सर्वसामान्य प्रकार आहे. नंतर सेकंड आहे सेल्युलर एंडोस्पर्म, पेशीय भ्रूणकोश. सेल म्हणजे काय? पेशी. सेल्युलर एंडोस्पर्म. इन दिस टाईप द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस PEN अंडरगोज न्यूक्लियर डिव्हिजन विच आर फॉलोड बाय सायटोकायनेसिस. आता ह्याच्यामध्ये बघा सायटोकायनेसिस म्हणजे काय? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. मग ह्याच्यामध्ये काय होतं? द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे तो अंडरगोज न्यूक्लियर डिव्हिजन विच आर फॉलोड बाय सायटोकायनेसिस. ह्याच्यामध्ये ह्या प्रकारामध्ये काय होतं? न्यूक्लियर डिव्हिजन मुक्त केंद्र विभाजन होते, त्यापाठोपाठ पेशीद्रव्य विभाजन होते. Therefore, endosperm development occurs in cellular form right from the beginning. It is less common and seen only mostly in dicot. म्हणजे यातून विकसित झालेला जो एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट सेल्युलर फॉर्म आहे, सेल्युलर फॉर्म होतो, पेशीय पद्धतीने होतो आणि ह्या एंडोस्पर्म सर्वसाधारणपणे डायकॉट म्हणजे द्विबीजपत्री वनस्पती ज्या आहेत त्यांच्यामध्ये आढळतात. नंतर थर्ड आहे हेलोबियल एंडोस्पर्म. इन दिस टाईप फर्स्ट डिव्हिजन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. ह्याच्यामध्ये काय होतं? वॉल फॉर्मेशननुसार ते फॉलोड होतं म्हणजे भित्तिका निर्माण होतात. या प्रकारामध्ये प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचे विभाजन होऊन वॉल निर्माण होतात म्हणजेच भित्तिका ते निर्माण होतात. नंतर सेंट्रल सेल. In both further development of endosperm occurs as nuclear type, thus it is an intermediate type which is common in halobial series of monocot, hence the name is halobial endosperm. बघा ह्याच्यामध्ये सेंट्रल सेल जे आहे त्याचं काय होतं? विभाजन होतं. त्यातून लार्ज मायक्रोपायलर मोठी बीजांडद्वार नाल आणि स्मॉल चलाजल चेंबर लहान विभाग नाल तयार होते आणि नंतर काय होतं? दोन्हीमध्ये डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म भ्रूणकोश विकास होतो आणि न्यूक्लियर टाईप केंद्रकीय पद्धतीने होते. मग ह्या भ्रूणकोशाचा विकास इंटरमिडिएट टाईप म्हणजे मधला प्रकार असून सर्वसाधारणपणे मोनोकॉट ज्या वनस्पती आहेत मोनोकॉटिलमधील हेलोबिया सेरीजमध्ये हा प्रकार आढळतो. तर डायग्राम बघा. पहिला आहे झायगोट किंवा ऊसपोर, त्याचं काय होतं? एंडोस्पर्म. पहिला आतमध्ये आहे एम्ब्रियो, पहिली आहे न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. नंतर ऊसपोर, सेकंड आहे सेल्युलर टाईप ऊसपोर, नंतर एम्ब्रियो आहे आणि एंडोस्पर्म. ते थर्ड आहे हेलोबियल. ऊसपोर, एम्ब्रियो, त्याच्यामध्ये त्याचं हे होऊन काय होतं? एम्ब्रियो तयार होतो. नंतरचा पॉईंट आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आता एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट कसं होतं बघा. ह्याच्यामध्ये बघा द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इन टू ॲन एम्ब्रियो इज कॉल्ड एम्ब्रियोजेनेसिस. ह्याच्यामध्ये बघा जी प्रोसेस आहे द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इन टू ॲन एम्ब्रियो, जे भ्रूणाचं डेव्हलपमेंट होते त्याला काय म्हणायचं? एम्ब्रियोजेनेसिस. द एम्ब्रियो इज डेव्हलप्ड ॲट द मायक्रोपायलर एंड ऑफ एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकचा जो मायक्रोपायलर एंड असतो तिथं काय होतं? एम्ब्रियो डेव्हलप होतो. द ग्रोथ ऑफ एम्ब्रियो ट्रिगर्स ओनली आफ्टर सर्टन अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्मड. जी ग्रोथ आहे एम्ब्रियोची ती ट्रिगर होते ओनली आफ्टर सर्टन अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्मड. आफ्टर फर्टिलायझेशन द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट बिगिन्स. नंतर फर्टिलायझेशन नंतर काय होतं? एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटची सुरुवात होते. आता एम्ब्रियो जेनी इन डायकॉटिलडोन्स. समजलं एम्ब्रियोजेनी म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इन टू ॲन एम्ब्रियो म्हणजे झायगोटची जी डेव्हलपमेंट होते त्याचं रूपांतर कशात होतं? एम्ब्रियोमध्ये. त्या प्रोसेसला काय म्हणायचं? एम्ब्रियोजेनेसिस. आता फर्स्ट पॉईंट आहे एम्ब्रियोजेनी इन डायकॉटिलडोन म्हणजे ज्या बीजपत्री वनस्पती आहेत त्यांच्यातले एम्ब्रियोचे डेव्हलपमेंट. फर्स्ट पॉईंट बघा द झायगोट डिवाइड्स ट्रान्सफरली टू प्रोड्यूस टू सेल्ड प्रो एम्ब्रियो. ह्याच्यामध्ये काय होतं? झायगोटचे विभाजन होऊन टू सेल्ड प्रो एम्ब्रियो म्हणजे द्विपेशीय पूर्व भ्रूण निर्माण होतो. नंतर
Pro-embryo consists of a large cell towards micropylar end and called basal cell and a small cell towards chalazial and called terminal cell. बघा, प्रोएम्ब्रिओमध्ये ज्या दोन प्रकारच्या पेशी असतात त्यामध्ये लार्ज सेल ह्या मायक्रोपायलर एंड बीजांडाद्वाराकडे असतात, तर त्यांना बेसल सेल म्हणतात. ज्या लार्ज सेल आहेत त्या कुठं असतात, मायक्रोपायलर एंडकडे, आणि ज्या स्मॉल सेल्स आहेत त्या कुठं असतात, चलाजल एंडकडे म्हणजे निभाग नालाकडे असतात. त्याला काय म्हणायचं, टर्मिनल एंड. Suspensor cell, basal cell further divides transversely to form a row of 7-10 cells called suspensor. ज्या आहेत बेसल सेलचे पुन्हा विभाजन होऊन त्याच्या 7 किंवा 10 पेशींची रांग निर्माण होते, त्यालाच काय म्हणायचं, सस्पेन्सर्स किंवा निलंबक म्हणतात. द सस्पेन्सर पुशेस द डेव्हलपिंग एम्ब्रिओ टुवर्ड्स द सेंटर ऑफ एम्ब्रिओ. सस्पेन्सर काय होतो, विकसित होणारा जो एम्ब्रिओ आहे नंतर काय होतं, सस्पेन्सरकडून एम्ब्रिओ सॅकच्या मध्यभागीकडे ढकलला जातो. ज्या ठिकाणी एंडोस्पर्म डेव्हलप होत असतो त्या ठिकाणी. बघा, द अप्पर मोस्ट सेल ऑफ द सस्पेन्सर टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड इज कॉल्ड हस्टोरियल सेल. म्हणजे मायक्रोपायलर एंडकडील सस्पेन्सरच्या वरच्या सेलला हस्टोरियल सेल म्हणतात. मायक्रोपायलर जो एंड आहे म्हणजे स्मॉल ओपनिंग असतं बघा खाली, त्या सस्पेन्सरच्या वरच्या सेलला काय म्हणायचं, हस्टोरियल सेल्स म्हणजेच काय, शोषकांग पेशी. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, द hustorial cell enlarges in size and attaches the suspensor to the tip of embryo sac. ज्या हस्टोरियल सेलची साईज वाढून काय होते, एम्ब्रिओ सॅकच्या टोकाकडून सस्पेन्सरला अटॅच होते. नंतरचा पॉईंट बघा, व्हाईट द लोअर सेल ऑफ द सस्पेन्सर टुवर्ड्स द टर्मिनल सेल इज कॉल्ड हायपोफायसिस. इट गिव्ज राईज टू पार्ट ऑफ रॅडिकल. त्याचप्रमाणे जो सस्पेन्सरचा लोअर मोस्ट सेल आहे जी टर्मिनल सेलकडे असते त्याला काय म्हणायचं, हायपोफायसिस. यामुळे काय होतं, जो रॅडिकल आहे तो वाढण्यास मदत होते. The terminal cell divides by a vertical division at right angle to the first one to form 4-celled embryo quadrant. Each of 4 म्हणजे काय, quadrant. Each of the 4 cell divide by transverse wall giving rise to 8 cell stage म्हणजेच 8 cell म्हणजे काय, octant अष्टक कॉल्ड एम्ब्रिओनल मास. बघा, टर्मिनल सेलचे उभे विभाजन होऊन काय होतं, 4 सेल एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ म्हणजे काय, पुंज. 4 सेलचा एम्ब्रिओ तयार होतो. नंतर प्रत्येक 4 सेलचं काय होतं, आडवे विभाजन होऊन 8 सेल स्टेज म्हणजेच ऑक्टंट तयार होते. नंतर 4चं विभाजन होऊन काय होतं, 8 सेल स्टेज म्हणजेच ऑक्टंट तयार होते. त्याला म्हणायचं एम्ब्रिओनल मास. नंतर आहे फर्दर सेल टुवर्ड्स द सस्पेन्सर फ्रॉम द हायपोकॉटिल अँड प्लेरोम ऑफ रॅडिकल. नंतर काय होतं, सस्पेन्सरकडून 4 सेल्स ह्या हायपोकॉटिल आणि रॅडिकलचे प्लेरोम रंभजन तयार करतात. नंतर काय होतं बघा, द 4 टर्मिनल सेल्स फ्रॉम प्ल्युमिल अँड कॉटिलिडोन्स. नंतर काय होतं, टर्मिनलकडील 4 सेल्स ह्या प्ल्युमिल आणि कॉटिलिडोन्स तयार करतात. टर्मिनलच्या म्हणजे कडील 4 सेल्स आहेत काय होतात, प्ल्युमिल म्हणजे प्रांकुर आणि कॉटिलिडोन्स म्हणजेच बीजपत्रे तयार करतात. बाय फर्दर डिव्हिजन एम्ब्रिओनल मास बिकम ग्लोब्युलर अँड हर्ट शेप्ड. काय होतं, नंतर पुढे विभाजन होऊन एम्ब्रिओनल मास हे ग्लोब्युलर आणि हर्ट शेप्ड हृदयाच्या आकाराचे बनते. नंतर काय होतं, द 2 लोब्स लेटर डेव्हलप इन टू 2 कॉटिलिडोन व्हाईल अ ग्रुप ऑफ सेल प्रेझेंट इन द ग्रुप ऑफ 2 लोब्स फॉर्म्स द प्ल्युमिल. नंतर काय होतं, 2 लोबची नंतर डेव्हलपमेंट होऊन 2 कॉटिलिडोन्स म्हणजेच काय, द्विबीज तयार होतात. व त्या 2 लोब्समध्ये असलेल्या जी ग्रू आहे, ग्रू म्हणजे काय, खाचेसारखं असतं, मधील ग्रुप ऑफ सेल्सपासून काय होतं, प्ल्युमिल किंवा प्रांकुर तयार होतो, अंकुर तयार होतो. एम्ब्रिओ विथ 2 कॉटिलिडॉन इज कॉल्ड डायकॉट. आणि एम्ब्रिओ डायकॉट एम्ब्रिओ, फॉर एक्झाम्पल मँगो, चायना रोज. बघा, 2 कॉटिलिडॉन म्हणजेच 2 बीजपत्र असलेल्या एम्ब्रिओला काय म्हणायचं, डायकॉट म्हणजेच द्विबीजपत्री एम्ब्रिओ म्हणतात. उदाहरणार्थ आंबा किंवा चिनी गुलाब. चायना रोज म्हणजे काय, चिनी गुलाब. बघा, ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ इन कॅप्सेला. इथं बघा दाखवले सगळी प्रोसेस. ऊसपोर आहे, 2 सेल प्रो एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओनल इनिशियल, सस्पेन्सर इनिशियल, एम्ब्रिओ सॅक आहे. तुम्ही पुस्तकात डायग्राम बघू शकता, पेज नंबर 12. बघा, त्याच्यामध्ये व्यवस्थित डायग्राम तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस होते आणि तसेच डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओज अशीच प्रोसेस तयार होते. आय होप दिस लेक्चर you are better understand. Now next lecture we will see the tomorrow. Thank you.